नमस्कार. मी दंत चिकित्सक डॉक्टर सुदर्शन बोरे. नगर डॉक्टर सोसायटी आयोजित आरोग्यविषयक चर्चासत्राच्या या 11व्या भागात मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. मागील 2 महिन्यापासून आपण आपल्या घरातूनच कोविड-19 किंवा कोरोना या आजाराशी यशस्वीपणे लढा देत आहोत. मागील अनेक भागामध्ये आपण या आरोग्यविषयक चर्चासत्रामध्ये आरोग्यविषयक ज्या मानसिक आरोग्य असेल, शारीरिक आरोग्य असेल, या संदर्भात आपण माहिती बघितलेलीच आहे. आज आपण अत्यंत महत्त्वाच्या घटकावर आपण या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत, माहिती बघणार आहोत. अ, आ हृदय किंवा हार्ट हे आपल्या शरीराचा अत्यंत भाग असते महत्त्वाचा अवयव आहे. एकंदरीतच हृदयाचे आरोग्य उत्तम राखणे हे निश्चितच महत्त्वाचे ठरते. अ, या हृदयाच्या आरोग्यासंदर्भात किंवा हृदयाचे आरोग्य राखण्याच्या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्या बरोबर हृदयरोग तज्ञ आहेत डॉक्टर राहुल त्रिमुखे सर. राहुल त्रिमुखे सर हे एम.डी. मेडिसिन व डी.एन.बी. कार्डिओलॉजिस्ट आहेत. ते त्यांच्या स्वतःच्या त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट हॉस्पिटल मार्केट यार्ड अहमदनगर या हॉस्पिटलमध्ये ते कार्यरत असतात. त्यांच्या या अनुभवाचा आणि माहितीचा मार्गदर्शनाचा आपल्या सर्वांना निश्चितच लाभ होईल असं मला वाटतं. आपल्या सर्वांच्या वतीने मी डॉक्टर राहुल त्रिमुखे सर यांचे स्वागत करतो. नमस्कार सर. नमस्कार सर. सर्वप्रथम मी धन्यवाद देतो तुम्हाला आणि नगर डॉक्टर असोसिएशनला की मला या कार्यक्रमात सहभागी करून घेतलं, त्यासाठी सर्वांचे आभार. धन्यवाद सर. सर आपण बघतो की एकंदरीतच करोना लॉकडाऊन कालावधीमध्ये करोना किंवा कोविड-19 आणि हृदयरोग यामध्ये काही संबंध आहे का? आणि असेल तर कशा प्रकारे आहे? हो, नक्कीच. करोना आणि हृदयरोग मध्ये संबंध आहे. आपण एक पीपीटी द्वारे ते थोडंसं लक्षात घेऊयात. तर सर्वप्रथम जो करोना रोग आहे तर तो एक फुफ्फुसाचा किंवा श्वसन मार्गाचा आजार आहे. तर त्याच्यात एक 80% लोकांना जे आहे ते फ्लूची लक्षणे आढळून येतात. सर्वसाधारणपणे कोरडा खोकला, सर्दी, अंगदुखी, ताप असे लक्षणं आढळून येतात. तर ह्या लोकांना फक्त क्वारंटाईन किंवा आयसोलेशन जरी केलं तरी त्यांची ट्रीटमेंट होऊ शकते. जे बाकीचे राहिलेले 20% रुग्ण आहेत तर त्यांना आपल्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागतं. तर त्यातल्या 20% जे लोक आहेत त्यातील 5% लोकांना आयसीयू मध्ये ठेवण्याची गरज भासते आणि 2% लोकांना ॲज अ अटिपिकल प्रेझेंटेशन म्हणून हार्टचे कॉम्प्लिकेशन्स आढळून येतात सर्वसाधारणपणे. तर आपण सर्वप्रथम पाहूयात की हे करोना किंवा कोविड-19 मुळे सर्वात हाय रिस्क असलेले कोणकोणते रुग्ण आहेत, की बाबा ज्या पेशंटला उच्च रक्तदाब आहे म्हणजेच हायपरटेन्शन आहे, ज्या रुग्णांना मधुमेह आहे, ज्या पेशंट्सला हार्ट डिसीज आहे जुना, ज्या पेशंटला पूर्वी पॅरालिसिसचा अटॅक किंवा अर्धांगवायूचा झटका येऊन गेलेला आहे, असे रुग्ण किंवा ज्या रुग्णांना जुनं काही फुफ्फुसाचे आजार आहेत, जसं काही टीबी आहे, सिलिकॉसिस आहे असे, किंवा ज्या पेशंट्सला कॅन्सर डायग्नोज झालेला आहे, अशा रुग्णांना जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. तर आता आपण ह्याच्यानंतर पाहूयात की करोनामुळे हृदयावर काय काय परिणाम होऊ शकतात. तर सर्वसाधारणपणे करोनाचं इन्फेक्शन झाल्यानंतर एक 3 प्रकारचं हार्टवर इफेक्ट येऊ शकतात. काही रुग्णांना हार्ट अटॅकचा धोका उद्भवू शकतो, काही रुग्णांना हार्टचं इन्फेक्शन होऊ शकतं, काही रुग्णांना अरिथमियाज म्हणजे हार्टची हृदयगती अनियमितता आढळून येऊ शकते. तर सर्वप्रथम पाहूयात आपण की हार्ट अटॅकचा त्रास त्यांना कशामुळे होतो. तर जे करोना किंवा कोविड-19 मुळे जो ताप येतो त्याच्यामुळे हार्ट रेट वाढला जातो, त्याच्यामुळे हृदयाची जी ऑक्सिजन डिमांड आहे ती वाढली जाते. दुसरं जे आहे की करोनामुळे जो फुफ्फुसांमध्ये निमोनिया होतो त्याच्यामुळे ऑक्सिजनची जी रिक्वायरमेंट आहे किंवा ऑक्सिजनची कमतरता रुग्णाला भासू शकते आणि ह्याच्याचमुळे की ऑक्सिजन सप्लाय डिमांड मिसमॅच ह्या कारणामुळे पेशंटला हार्ट अटॅकचा
धोका धोका येतो. काही पेशंटला की मायोकार्डायटिस म्हणजे हृदयाचे इन्फेक्शन्स जाणवते. तर त्याच्यामध्ये कसं होतं की हृदयाचे जे स्नायू आहेत त्यांना इजा होते. स्नायूंची इजा झाल्यामुळे हृदयाची जी कार्यक्षमता आहे किंवा आपण त्याला पंप फेल्युअर म्हणतो, तर असा प्रकार जाणवू शकतो. त्याच्यामुळे हृदयाला दम लागणे, धाप लागणे असा त्रास होऊ शकतो. आपण ह्याच्यानंतर ह्या स्लाइड्समध्ये पाहूया की हे एकंदरीत एक पिक्टोरियल डायग्राम आहे की करोना व्हायरसमुळे हृदयावर कशा प्रकारे त्रास होऊ शकतो. तर ह्याच्यात दाखवल्याप्रमाणे की हृदयातील रक्तवाहिन्यांच्या नसांमध्येही काही ब्लॉकेजेस असतात, तर ते ब्लॉकेजेस अस्थिर होऊन हार्ट अटॅकचा संभाव्य धोका करोनाच्या रुग्णांना तो जाणवू शकतो. किंवा हृदयाचे जे स्नायू आहेत ते कमजोर होऊन हार्ट फेल्युअरचे सिम्पटम्स येऊ शकतात. किंवा मग मायोकार्डायटिस झाल्यामुळे हृदयाची जी गती आहे त्याच्यामध्ये अनियमितता येऊन अरिथमियाज होऊ शकतात आणि अरिथमियाज झाल्यामुळे अल्टिमेटली सडन कार्डियाक डेथ होण्याचे चान्सेस वाढतात. तर कोणत्या हृदयाच्या रुग्णांनी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे? ज्या रुग्णांची हृदयाची कार्यक्षमता किंवा आपण त्याला इजेक्शन फ्रॅक्शन म्हणतो किंवा पंपिंग कॅपॅसिटी म्हणतो हृदयाची, ती 45% पेक्षा कमी आहे, अशा रुग्णांनी काळजी घेणं गरजेचं आहे. किंवा ज्या रुग्णांना स्ट्रक्चरल हार्ट डिसीज आहे, उदाहरणार्थ डायलेटेड कार्डिओमायोपॅथी किंवा हायपरट्रॉफिक ऑब्स्ट्रक्टिव्ह कार्डिओमायोपॅथी किंवा अरिथमोजेनिक राईट व्हेंट्रिक्युलर डिसीज किंवा व्हॅल्व्युलर हार्ट डिसीज म्हणजेच ज्यांना हृदयाच्या झडपांचे प्रॉब्लेम आहेत किंवा कंजेनेटल सायनोटिक हार्ट डिसीज जसे की जन्मजात हृदय दोष आहे, अशा रुग्णांनी काळजी घेणं गरजेचं आहे. किंवा ज्या रुग्णांना हार्ट डिसीज सोबत की बाबा इम्युनिटी त्यांची कमी आहे, असे रुग्ण म्हणजे ज्यांना सोबत कॅन्सर आहे किंवा ज्यांचं ऑर्गन ट्रान्सप्लांट झालेलं आहे, किडनी ट्रान्सप्लांट किंवा लिव्हर ट्रान्सप्लांट झालेलं आहे किंवा ज्या हार्ट डिसीजच्या पेशंटला HIV पण लागण झालेली आहे, तर अशा रुग्णांनी जास्त खबरदारी घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर की ज्या रुग्णांचं वय 65 पेक्षा जास्त आहे आणि त्यांना हृदयरोग आहे, तर त्यांनी अतिदक्षता घेणं गरजेचं ठरेल. आणि सर्वात शेवटचं म्हणजे की ज्या हृदयरोग पेशंट्स ज्या गरोदर महिला आहेत प्रेग्नन्सीमध्ये, त्यांना खास काळजी घेणं गरजेचं आहे. सर, तुम्ही सांगितलं की हृदय आणि एकंदरीतच कोरोनाचा काही ठिकाणी आपल्याला संबंध आढळतो. लॉकडाऊन कालावधीमध्ये आपण बघतो की हृदय रोग असलेल्या रुग्णांना अनेकदा मंथली किंवा प्रत्येक महिन्याला या ठिकाणी कन्सल्ट करण्यासाठी डॉक्टरांना चेकअप करण्यासाठी डॉक्टरांकडे यावे लागते. तर या लॉकडाऊन कालावधीमध्ये हृदयरोग असणाऱ्या रुग्णांनी डॉक्टरांना कन्सल्ट केले पाहिजे किंवा डॉक्टरांना व्हिजिट केली पाहिजे किंवा डॉक्टरांना भेटले पाहिजे का, आणि एकंदरीत कशा प्रकारे त्यांनी काळजी घेतली पाहिजे? नक्कीच. तर सर्वप्रथम की ज्या रुग्णांना त्रास होत आहे किंवा ज्या रुग्णांना नवीन लक्षणं जाणवत आहेत, जसे की बाबा दम लागणे, धाप लागणे, धडधड होणे, छातीमध्ये चेस्ट पेन होणे किंवा चक्कर येत आहे किंवा अधूनमधून ते बेशुद्ध पडत आहेत, तर त्यांनी निश्चितच डॉक्टरांना भेटणं गरजेचं आहे. ते ग्रीन झोनमध्ये असतील किंवा रेड झोनमध्ये असतील, तर त्याच्यासाठी की डॉक्टरांना भेटणं गरजेचंच आहे. त्याच्यात आपण वेळ दवडून चालणार नाही. ज्यांना त्रास नाही असे रुग्ण, ज्यांना फक्त रुटीन फॉलोअप आहे आणि ते रेड झोनमध्ये आहेत, तर त्यांनी डॉक्टरांशी कॉन्टॅक्ट करणं गरजेचं आहे. ते आयदर टेलिफोनिक करू शकतात किंवा मग व्हिडिओ कॉलिंग, व्हॉट्सअपद्वारे असं टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशन ते करू शकतात. डॉक्टरांच्या सल्ल्याने ते औषधं पुढे चालू ठेवू शकतात. जे रुग्ण ग्रीन किंवा ऑरेंज झोनमध्ये आहे, त्यांनी सर्वप्रथम डॉक्टरांशी फोनवर कन्सल्टेशन करणं गरजेचं आहे. हॉस्पिटल्स किंवा क्लिनिक्स त्यांचे चालू असतील, तर त्यांनी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन पुढील औषधं किंवा टेस्टिंग करणं गरजेचं आहे. आणि हॉस्पिटलमध्ये जातानाही त्यांनी खास करून जे सोशल डिस्टन्सिंग आहे, मास्कचा वापर आहे, हे कंपल्सरी करणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्वाचं की
त्रास होत नसेल तर मग डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वतःहून औषधं बंद करू नयेत. कारण की ह्याचा स्वतःहून औषधं बंद केल्यास तर हृदयरोगावर परिणाम होऊ शकतात आणि जो आजार आहे तो अजून जास्त बळावू शकतो. आपण बघतो की या लॉकडाऊन कालावधीमध्ये एकंदरीतच हृदय रोग असणाऱ्या रुग्णांचा एकंदरीत आहार कसा असावा त्याबद्दल काही. ओके. सर्वप्रथम हृदयरुग्णांनी जे काही त्यांची व्यसनं आहेत, फॉर एक्झाम्पल की काही रुग्ण धूम्रपान करत असतील, काही रुग्ण तंबाखूचं सेवन करत असतील किंवा दारूचं सेवन करत असतील, तर त्यांनी ते सर्वप्रथम बंद करावेत. आता हे लॉकडाऊन काळामध्ये एक्सरसाइज किंवा जिम्स बंद असल्यामुळे हृदयरोग रुग्णांनी जो कॅलरी इनटेक आहे तो कमीच असावा त्यांचा, जास्त असू नये. तिसरा मुद्दा की जंक फूड जे आहे, जसं वेफर्स आहे, समोसा आहे किंवा हाय कॅलरी कंटेंट आईस्क्रीम, बर्फी, स्वीट्स, तर ह्याचं सेवन कमीत कमी करावं. तिसरा मुद्दा आहे की मिठाचे जे प्रमाण आहे सर्वसाधारणपणे, तर मिठाचे प्रमाण हृदयाच्या रुग्णांनी कमीच असावे. एक 24 तासामध्ये 2.5 ग्राम मिठापेक्षा त्यांनी प्रमाण वाढवू नये. जेवढं जेवण किंवा भाजी चपाती बनवताना मीठ लागतं तेवढंच मीठ घ्यावं. वरनं ताटात वाढून मीठ घेऊ नये किंवा मीठयुक्त पदार्थ जसे काही फरसाण आहे, पापड आहे, लोणचं आहे, तर हे पदार्थ कटाक्षाने टाळावे. त्याच्यानंतर जो पुढचा मुद्दा आहे की फायबर कंटेंट. तर फायबर कंटेंट रुग्ण फायबर कंटेंट वाढवल्यास तर हृदयरोग रुग्णांना नक्कीच फायदा होतो. फायबर कंटेंट वाढल्यामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होतं, इन्सुलिन रेझिस्टन्स कमी होतो, त्याच्यानंतर कॉन्स्टिपेशन्स कमी होतं आणि अल्टिमेटली आपल्याला हृदयरोगाची जी भीती आहे तर ती डेफिनेटली कमी होते. तर फायबर कंटेंट्स वाढवण्यासाठी त्यांनी कच्च्या फळभाज्या, काकडी, गाजर ह्याचा वापर करावा किंवा मोड आलेले कडधान्य आहेत, ह्याच्यातही फायबर कंटेंट असतं, तर त्याचाही वापर रुग्ण करू शकतात. त्याच्यानंतर एक आपण सर्वसाधारणपणे पाहूयात की एक आहाराचं कोष्टक कसं असावं. तर आपण भारतीय पद्धतीने जे जेवण करत असतो त्याच्यात कर्बोदके किंवा कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण एक 70 ते 80% असतं. ते आपल्याला थोडंसं कमी करायचं आहे ह्याच्यामध्ये. सर्वप्रथम एक 1/4 जो भाग आहे आपल्या दैनंदिन जीवनाच्या प्लेटचा किंवा थाळीचा, तर तो चपाती किंवा भात, भाकरी ह्या प्रमाणात असावा. जो दुसरा 1/4 पार्ट आहे तर त्याच्यामध्ये हिरव्या पालेभाज्या असाव्यात, ज्याच्यातनं आपल्याला व्हायटामिन्स मिळतील. त्याच्यानंतर 1/4 पार्ट जो आहे तर तो फायबरयुक्त पदार्थांचा असावा, ज्याच्यात सॅलड्स आहे, कच्च्या फळभाज्या आहेत, काकडी गाजर आहे, असे पदार्थ. आणि जो 1/4 राहिलेला पार्ट आहे तर त्याच्यामध्ये प्रोटीन्स असणं गरजेचं आहे. तर त्या प्रोटीन्समध्ये जे लोक मांसाहार करतात त्यांच्यासाठी उकडलेली अंडी आहेत किंवा मासे आहेत किंवा चिकन आहे. शक्यतो लाल मांसाचा वापर ह्या रुग्णांनी टाळावा, ते कारण की कोलेस्टेरॉल युक्त पदार्थ असतात. जे व्हेजिटेरियन्स आहेत तर त्यांनी कडधान्यांचा वापर करावा. मोड आलेले कडधान्य जसं मोड आलेले मूग, हरभरे, मटकी, उसळ ह्यांचा डेफिनेटली ते वापर करू शकतात किंवा मग सोयाबीनचा वापर ते करू शकतात. सोयाबीन हे एक वन ऑफ द मोस्ट प्रोटीनियस फूड आहे. आणि दुसरा जो एक महत्वाचा आहे की बरेचसे हृदयरोगी प्रश्न विचारतात की आम्ही कोणतं तेल वापरूया. तर मग सर्वप्रथम तेलाचे सर्वसाधारणपणे 2 गटांमध्ये वर्गीकरण होतं. एक सॅच्युरेटेड फॅट्स आणि अनसॅच्युरेटेड फॅट्स. सॅच्युरेटेड फॅट्स म्हणजे लवकर गोठणारे तेल, तूप, ज्याच्यात आपलं देसी घी किंवा आपण जे तूप म्हणतो ते, किंवा मग कोकोनट ऑइल, नारळाचं तेल किंवा वनस्पती तेल, तर हे पदार्थ सॅच्युरेटेड फॅट्समध्ये आढळतात. तर त्यांचं सेवन कमीत कमी करणं गरजेचं आहे. जे दुसरा आहे मुद्दा की अनसॅच्युरेटेड फॅट्स, त्याच्यामध्येही 2 टाइप्स आहेत, मोनो अनसॅच्युरेटेड फॅट्स, पॉली अनसॅच्युरेटेड फॅट्स. जे मोनो अनसॅच्युरेटेड फॅट्स आहे त्याच्यामध्ये ऑलिव्ह ऑइल, शेंगदाणा तेल, मोहरीचं तेल आहे.
पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स आहेत तर सोयाबीन तेल, सूर्यफूल तेल आणि मक्याचे तेल. तर ह्याचा वापर मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्सचा वापर हृदयरोगी नक्कीच करू शकतात. पण कोणतंही तेल वापरताना तेलाचा वापर हा कमीत कमी असणं गरजेचं आहे. मी अनसॅच्युरेटेड फॅट्स वापरतो पण जास्त प्रमाणात वापरतो तर त्याचा वापर जास्त करणंही चुकीचं आहे, कारण की शेवटी तेल हे फॅट्स आहे आणि ते कोलेस्ट्रॉल वाढवण्यास अल्टिमेटली मदतच करत असते. सर तुम्ही सांगितलं की आपल्या आहारात विटॅमिन्स असेल, कार्बोहायड्रेट असेल आणि प्रोटीन्स असतील यांचा देखील समावेश असावा. त्या व्यतिरिक्त फायबर्सचा देखील समावेश असावा आणि साधारणतः अनसॅच्युरेटेड फॅट्स असणारे तेल हे वापरावे अशा प्रकारे आपण मार्गदर्शन केले. आपण बघतो की वाढलेल्या वजनांमुळे हृदयरोगाचा धोका हा कितपत संभवतो? वाढलेल्या वजनामुळे हृदयरोग नक्कीच वाढू शकतो. आता वाढलेलं वजन किंवा स्थूलपणा ह्याच्यामुळे कसं होतं की हायपरटेन्शन, उच्च रक्तदाब, इन्सुलिन रेजिस्टन्स, त्याचं फायनली रूपांतर डायबिटीसमध्ये होतं किंवा मग त्याच्यानंतर पॅरालिसिसचा अटॅक किंवा अर्धांगवायू त्याच्यामुळे येऊ शकतो किंवा मग लिव्हरचं फॅटी लिव्हर नावाचा आजार अशा रुग्णांना होऊ शकतो किंवा मग स्थूलपणामुळे काही काही रुग्णांमध्ये कॅन्सरची पण लागण होऊ शकते. म्हणजे उदाहरण घ्यायचंच असेल तर मग एक कोलॉन कॅन्सर आहे, म्हणजे मोठ्या आतड्याचा जो कॅन्सर आहे त्याचं वन ऑफ द मेजर कारण आहे की स्थूलपणा. तर हे जे स्थूलपणाचे जे तोटे आहेत तर ते बरेचसे आहेत. त्याच्यामुळे आपल्याला स्थूलपणा कमी करणं गरजेचं आहे. तर आता स्थूलपणा, आपण एखादा व्यक्ती स्थूल किंवा लठ्ठ आहे तर आपण हे कसं ठरवणार? तर त्याच्यासाठी काही इंडिकेटर्स आहेत की बॉडी मास इंडेक्स नावाचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये आपलं जे वजन आहे ते किलोग्राम मध्ये मोजावं, त्याला हाईट ही मीटरमध्ये मोजून त्याचा वर्ग करून भागावे आणि जे काही येईल ते बॉडी मास इंडेक्स आपण त्याला असं संबोधतो. तर सर्वसाधारणपणे जी बॉडी मास इंडेक्स आहे तर ते 18.5 ते 25 हे WHO ने ठरवून दिलेलं आहे. पण जे एशियन किंवा भारताकडचे जे लोक आहेत तर त्यांचं सर्वसाधारणपणे बॉडी मास कमी असतं किंवा लीन बॉडी मास असतं. बांधा त्यांचा छोटा असतो ॲज कम्पेअर्ड टू युरोपियन किंवा अमेरिकन पर्सन्स. त्याच्यामुळे त्यांचा जो बॉडी मास इंडेक्स आहे तर तो 18.5 ते 23 ह्याच्या दरम्यान असावा. 23च्या पुढे ते बॉडी मास इंडेक्स जाता कामा नये. आता सर्वसाधारणपणे लोकांचा प्रश्न असतो की माझं आयडियल वेट कसं असावं? तर मग आयडियल वेट हे हाईट सेंटीमीटर मध्ये मोजल्यानंतर त्याला 100 वजा करायचे. जे काही वेट निघेल तर ते आयडियल वेट असेल. सर्वसाधारणपणे आपण एक पाहूयात की 160 सेंटीमीटर उंची असलेल्या व्यक्तीचं जे आयडियल वेट आहे तर ते 160 वजा 100 म्हणजे 60 किलोग्राम हे त्यांचं आयडियल वेट आहे. तर ते आयडियल वेट त्यांनी गाठण्याचा प्रयत्न करावा. आता ह्या बॉडी मास इंडेक्स जे आहे हे युजली लहान मुले, बॉडी बिल्डर्स किंवा खूपच वयोवृद्ध आहेत तर ह्यांच्यासाठी ते लागू होत नाही. आता ह्याच्यातला दुसरा मुद्दा आहे की जसं BMI जो आपण बॉडी मास इंडेक्स आहे तर तो 25च्या पुढे गेल्यानंतर 25 ते 30च्या दरम्यान जे आहे तर त्याला आपण ओव्हरवेट असं संबोधतो आणि 30 ते 40च्या मध्ये मग ग्रेड 1 ओबेसिटी आणि ग्रेड 2 ओबेसिटी आपण त्याला असं संबोधतो. तर ग्रेड 1 आणि ग्रेड 2 ओबेसिटी मध्ये 5 ते 10 पट हृदयाचा त्रास किंवा मग पॅरालिसिसचा त्रास होण्याचे चान्सेस आपले वाढतात. जसं वजन वाढतं तसं मग जे कॉम्प्लिकेशन्स आहेत स्थूलपणाचे तर ते वाढण्याचे चान्सेस वाढतात. आता दुसरा ह्याच्यामध्ये पॅरामीटर आहे की बॉडी मास इंडेक्स पेक्षा वेगळा की बाबा आपला कमरेचा घेर किंवा वेस्ट सर्कम्फरन्स. तर वेस्ट सर्कम्फरन्स हा कमी असणं अत्यंत गरजेचं आहे. WHO ने ठरवून दिल्याप्रमाणे साऊथ ईस्ट लोकांसाठी म्हणजे भारतातील लोकांसाठी कमरेचा घेर हा युजली एक पुरुषांमध्ये 90 सेंटीमीटर पेक्षा कमी असावा आणि स्त्रियांसाठी 80 सेंटीमीटर पेक्षा तो कमी असावा. जो कमरेचा घेर मोजायचा आहे तर तो आपण आपल्या नाभी किंवा बेंबीच्या
रेषेत मोजू शकतो तो खूप जास्त खाली मोजून उपयोग नाही किंवा खूप जास्त बरगड्यांच्या रेषेत मोजून उपयोग नाही. जो तिसरा मुद्दा आहे की बाबा वेस्ट हीप रेशो हा बॉडी मास इंडेक्स किंवा वेस्ट सर्कम्फरन्स पेक्षाही जास्त महत्वाचा आहे. तर वेस्ट हीप रेशो आहे तर तो युजली पुरुषांमध्ये 0.9 पेक्षा जास्त असेल तर त्यांना हृदयरोग किंवा पॅरालिसिस अटॅक येण्याचे चान्सेस वाढतात. जर स्त्रियांमध्ये तो 0.8 पेक्षा जास्त असेल तर त्यांनाही मग तो त्रास जाणवू शकतो. नक्की सर, आपण सांगितलं की वजन वाढलं तर हृदयरोगाचा धोका देखील वाढू शकतो. एकंदरीतच हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी कशा प्रकारे व्यायाम केले पाहिजेत किंवा तणावमुक्तता कशी अवलंबली पाहिजे? सर्वप्रथम आपण पाहूयात की ज्यांना हृदयरोग नाही आहे, जे लोक निरोगी आहेत, तर त्यांनी कशा प्रकारचा व्यायाम करावा की त्यांना भविष्यात हृदयरोग होणार नाही. तर मग व्यायामाचे सर्वसाधारणपणे 3 प्रकार असतात. तर एक आहे की एरोबिक एक्सरसाइजेस, दुसरा आहे स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस, तिसरा आहे की स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस. तर एरोबिक एक्सरसाइजेस म्हणजे ज्या व्यायामांद्वारे हृदयाला चालना मिळते किंवा हृदयाची गती वाढते त्याला आपण एरोबिक एक्सरसाइजेस असं संबोधतो. तर त्याच्यामध्ये कसं आहे की रनिंग करणं, जोरजोरात चालणे, सायकलिंग करणं, पोहणं किंवा क्रॉस कंट्री हे असे त्याच्यात खेळ आपण खेळू शकतो किंवा तसे व्यायाम प्रकार आपण करू शकतो. तर ते सर्वसाधारणपणे एक 24 तास म्हणजे 24 तासात आपण ते तसे 30 मिनिटं कमीत कमी व्यायाम करणं गरजेचं आहे आणि आठवड्यातनं 5 वेळेस कमीत कमी असा व्यायाम करणं गरजेचं आहे की जेणेकरून लॉंग टर्म मध्ये हृदयाला फायदा होईल. म्हणजे आठवड्याला आपण हा व्यायाम कमीत कमी 150 मिनिटं करणं अपेक्षित आहे. तर आता काही लोकांचा असा प्रश्न असतो की हा व्यायाम आम्ही कसा म्हणजे करतोय की चांगला करतोय का वाईट करतोय हे मोजण्याचं आमच्याकडे काही मापक नाहीये किंवा कितपत ताकद लावावी ह्याच्यावर किंवा कितपत करावा हे त्यांना समजत नाहीये की इफेक्टिव्हनेस कसा मोजावा. तर त्याच्यासाठी इफेक्टिव्हनेस मोजण्यासाठी एक टार्गेट हार्ट रेट नावाचा एक प्रकार आहे. टार्गेट हार्ट रेट म्हणजे आपलं जे काही त्याचा एक फॉर्म्युला आहे 220 वजा आपलं वय. आता उदाहरणार्थ माझं वय जर आपण एक 40 पकडलं तर 220 वजा 40 म्हणजे 180. तर 180 हा आपला टार्गेट हार्ट रेट आहे. तर त्याच्या कमीत कमी 80% पर्यंत आपण पोहोचण्याची गरज आहे. म्हणजे जर 180 हा माझा टार्गेट हार्ट रेट आहे तर 80% ऑफ टार्गेट हार्ट रेट म्हणजे 144 ते 150 पर्यंत माझी हृदयाची गती नेणं त्या व्यायामाद्वारे करताना हे निश्चितच फायद्याचं ठरेल. आणि आता हे जे एरोबिक एक्सरसाइजेस आहेत तर एरोबिक एक्सरसाइजमुळे आपल्याला हृदयाचे जे सर्क्युलेशन्स आहे किंवा रक्तभिसरण आहे ते निश्चितपणे वाढतं. हृदयाचे जे रक्तवाहिन्या आहेत त्याच्यामध्ये कोलॅटरल्स निर्माण होतं आणि संभाव्य हृदयाचा विकार किंवा हृदयाचा हार्ट अटॅक आपल्याला ह्या एक्सरसाइजेसने आपल्याला टाळता येऊ शकतो. दुसरा जो व्यायाम प्रकार आहे तो म्हणजे स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस. स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस मध्ये 2 प्रकार असतात, एक आयसोमेट्रिक एक्सरसाइजेस आणि एक आयसोटोनिक एक्सरसाइजेस. तर ह्या दोन्ही प्रकार म्हणजे ज्याच्याने स्नायूला शक्ती मिळते किंवा स्नायूंची वाढ होते. उदाहरणार्थ डंबेल्सचा व्यायाम करणं किंवा मग रेझिस्टंट बँडचा व्यायाम करणं किंवा काही लोक मग ह्याच्यात योगासनही करू शकतात. सर्वसाधारणपणे ताडासन झालं किंवा प्लँक्स जे आजकाल ॲब्डोमिनल फॅट किंवा ॲप्स करण्यासाठी वापर केला जातो. तो प्लँक्स हा जो व्यायाम प्रकार आहे हा आयसोमेट्रिक व्यायाम प्रकारात मोडतो. जो तिसरा प्रकार आहे तो म्हणजे स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस. तर स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस मध्ये आपण योगासनं करू शकतो ज्याने स्नायूला लवचिकता येते आणि बळकटी येते. तर हे स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस आणि स्ट्रेनिंग एक्सरसाइजेस तर हे आठवड्यातनं कमीत कमी 2 ते 3 वेळेस करणं गरजेचं आहे. आता वरील हे 3 व्यायाम प्रकार आहेत, एरोबिक एक्सरसाइजेस, स्ट्रेनिंग एक्सरसाइजेस आणि स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस. तर हे एक्सरसाइजेस आठवड्यातनं आलटून पालटून आपण डेफिनेटली करू शकतो आणि आपल्या शरीराचा
विकास करू शकतो आणि हृदयरोगापासून आपल्याला बचाव करण्यास मदत होते. आता ज्या रुग्णांना हृदयरोग झालेला आहे किंवा ज्या रुग्णांना हार्ट अटॅक येऊन गेलाय, तर अशा रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. त्यांच्या ज्या काही 2D इकोच्या तपासणी आहे किंवा ट्रेडमिलची तपासणी आहे, त्याच्याने त्यांना हृदयाची कार्यक्षमता किंवा फुफ्फुसाची कार्यक्षमता किंवा त्यांची फंक्शनल कॅपॅसिटी पाहता डॉक्टर त्यांना व्यायाम सांगतील तसं त्यांनी करणं गरजेचं आहे. दुसरा ह्याच्यात मुद्दा आहे की अशा रुग्णांनी सर्वसाधारणपणे लीस नावाचा एक प्रकार आहे, लो इंटेन्सिटी स्टेडी स्टेट वर्कआउट प्लॅन, ज्याच्यामध्ये आपण सर्वसाधारणपणे संथ गतीने व्यायाम चालू केल्यानंतर एक आपला टार्गेट हार्ट रेट आहे, तर 50% पर्यंत टार्गेट हार्ट रेट अचीव करायचे पुढचे 5 मिनिट आणि पुन्हा मग संथ गतीने व्यायाम हळूहळू कमी करणे. म्हणजे जर उदाहरणार्थ चालायचं जर झालं तर संथ गतीने चालणे, त्याच्यानंतर थोडंसं फास्ट चालणे, जेणेकरून आपला जो टार्गेट हार्ट रेट आहे तो 50% पर्यंत आपण अचीव करायचा आणि त्याच्यानंतर मग पुन्हा रिकव्हरी फेज हळूहळू संथ गतीने चालणे असं आहे. आणि तिसरा प्रकार ह्या हृदयरोगी रुग्णांमध्ये की ते ब्रीदिंग एक्सरसाइजेस करू शकतात, म्हणजे श्वसनाचे व्यायाम, प्राणायाम, अनुलोम विलोम असे व्यायाम ते डेफिनेटली करू शकतात. आणि तणावासाठी म्हणायचं झालं तर सर्वसाधारणपणे आजकालचं जे काही फास्ट लाईफ आहे त्याच्यामध्ये रॅट रेस किंवा कॉम्पिटिशन न करता वर्क प्रेशर्स थोडंसं बाजूला ठेवून कुटुंबाला वेळ देणं, 2 वेळेस सकाळ संध्याकाळ थोडंसं देवापुढे नमन करणं, प्रार्थना करणं किंवा प्राणायाम करणं, थोडंसं योग धारणा करणं हे डेफिनेटली गरजेचं आहे. तिसरी गोष्ट की टीव्ही किंवा मोबाईल ह्याचा वापर कमीत कमी करणं, ज्याला आपण स्क्रीन टाइम आहे तो स्क्रीन टाइम कमीत कमी ठेवणं ते डेफिनेटली गरजेचं आहे. आणि जर लॉकडाऊन मध्ये आता आपण पाहणार की बाबा लॉकडाऊन मध्ये जे काही आपल्या हॉबीज आहेत की बाबा कोणाला वाचनाची आवड आहे, कोणाला पेंटिंगची आवड आहे किंवा मग जे काही घरगुती खेळ आहेत तर त्यांनी त्याचा करून मानसिक आरोग्य समतोल साधावा. काहींनी योगासनं करावे किंवा जे काही प्रौढ व्यक्ती आहेत त्यांना बाकीचं काही ऍक्टिव्हिटीज जमत नाही तर त्यांनी छोटंसं बागकाम वगैरे करण्यात वेळ घालवावा आणि थोडंसं मेंटल स्टॅबिलिटी अचीव करावी. किंवा मग जे काही जवळचे नातेवाईक आहेत त्यांना व्हिडिओ कॉलिंगद्वारे त्यांच्याशी गप्पा माराव्यात, हे करणं गरजेचं आहे. आणि ह्या लॉकडाऊनच्या ज्या काळात आहे की बातम्या दिवसभरात एकदाच पाहणं ते अत्यंत गरजेचं आहे. सारखं टीव्ही पुढे बसून बातम्या पाहणं हे नक्कीच चिंताजनक ठरू शकते. तुम्ही सांगितलं तसं तणावमुक्त जीवन जगण्याचे काही उपाय आपण सांगितले, त्याच प्रकारे व्यायाम किंवा एक्सरसाइज देखील आपण केली पाहिजे. माझा पुढचा प्रश्न थोडासा वेगळा आहे की काही दिवसापूर्वी मुंबई येथे जी मॅरेथॉन झाली होती, त्या मॅरेथॉन मध्ये भाग घेतल्यानंतर किंवा भाग घेतल्यावर असं लक्षात आलं की साधारणतः 8 ते 10 जणांना यामध्ये हृदयासंदर्भात त्रास झाला किंवा अटॅक आला किंवा आपण त्यांना हृदयाच्या संदर्भात काही समस्या उत्पन्न झाल्या. तर या संदर्भात मॅरेथॉन मध्ये भाग घेणं कितपत सामान्य माणसाने योग्य आहे आणि अचानक अशा प्रकारे मॅरेथॉन मध्ये भाग घेतल्यानंतर हृदयावर काय परिणाम होऊ शकतो? आताच आपण पाहिलं की कोविड-19 किंवा करोना ह्या व्हायरसमुळे आपल्याला असं दाखवून दिलंय की बाबा प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन ट्रीटमेंट. तर मग हे एकंदरीत पाहता किंवा सध्या मॅरेथॉनचं थोडंसं सर्वसामान्यांमध्ये स्टाईल किंवा फॅड आहे की बाबा मी मॅरेथॉनमध्ये पार्टिसिपेट करतो, माझं फोटोशूट करतो, मग मला सोशल मीडियावर थोडंसं लाईक्स वगैरे मिळतात, त्यासाठी बरेच लोक मॅरेथॉनमध्ये पार्टिसिपेट करतात. तर हे मॅरेथॉनमध्ये पार्टिसिपेट करण्याच्या आधी तर काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. मॅरेथॉन हा एक कसा की जास्त कालावधी असलेला रनिंगचा एक प्रकार आहे. त्याच्यामध्ये हृदयाची किंवा फुफ्फुसाची कार्यक्षमता तुमची चांगली असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यासोबत स्नायू तुमचे चांगले असणं किंवा मग जे काही स्केलेटन आहे ते अगदी व्यवस्थित असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी काही स्पेशल ट्रेनिंग असणं गरजेचं आहे. तर सर्वप्रथम जे कॉमन पर्सन किंवा सर्वसाधारण जे लोक मॅरेथॉनमध्ये पार्टिसिपेट करू इच्छिता
तर त्यांनी जे संबंधित त्यांचे डॉक्टर्स आहेत किंवा कार्डिओलॉजिस्ट आहेत तर त्यांना एकदा जरूर भेट द्यावी. तर त्याच्यामध्ये त्यांची सर्वसाधारणपणे डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्यांची एक हिस्ट्री विचारली जाते किंवा पास्ट हिस्ट्री, काही सडन कार्डियाक डेथ किंवा अचानक मृत्यू झाल्याची काही घटना आहे का घरामध्ये, ते विचारलं जातं. त्यांचा एक ECG केला जातो. ECG मधले बारकावे लक्षात घेतले जातात किंवा मग अशा पर्सन्सनी ज्यांना ECG मध्ये काही थोडेसे प्रॉब्लेम्स जाणवले आहेत तर त्यांनी होल्टर मॉनिटरिंग, म्हणजेच की हृदयाच्या प्रत्येक बीटवर मॉनिटरिंग, एक 24 तास मॉनिटरिंग केलं जातं. तर अशी टेस्टिंग करणं गरजेचं आहे. आता ह्या पुढे जाऊन की 2D इको, काही लोकांना 2D इकोची तपासणी करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामध्ये 2D इको मध्ये आपल्याला लेफ्ट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी किंवा ॲथलीट्स हार्ट किंवा मग हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथी असे काही स्ट्रक्चरल हार्ट डिसीज आहेत का नाही ते तपासले गेले पाहिजेत. त्याच्या पुढची जी तपासणी आहे की ती ट्रेडमिल टेस्ट आहे. तर ट्रेडमिल टेस्ट म्हणजे त्याच्यात आपली हृदयाची किंवा फुफ्फुसाची कार्यक्षमता किती आहे ह्याची तपासणी घेतली जाते. आणि ह्या सगळ्या टेस्टिंग केल्यानंतर जर एखादी व्यक्ती फिट असेल तर मग त्याने निश्चितच मॅरेथॉनमध्ये पार्टिसिपेट करावं. आणि एक सर्वसाधारणपणे मग ह्या सगळ्या जर टेस्टिंग त्यांच्या निगेटिव्ह आल्या किंवा चांगल्या आल्या तर त्याच्यानंतर एक त्यांचा व्यायामाचा एक प्रकार असतो, त्याला आपण म्हणतो की हाय इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग, ज्याच्यामध्ये एक सर्वसाधारणपणे एक 14 मिनिटाचा हा व्यायाम प्रकार असतो. त्याच्यामध्ये पहिले जे 4 मिनिट आहे ते संत गतीने चालणं, त्याच्या पुढील 1 मिनिट एकदम अतिशय फास्ट गतीने रनिंग करणं, त्याच्यानंतर पुन्हा 4 मिनिटं स्लो गतीने चालणं, पुन्हा 1 मिनिट फास्ट गतीने धावणं आणि पुन्हा 4 मिनिटची रिकव्हरी, असा हा 14 मिनिटाचा व्यायाम प्रकार आहे. आता ह्या 14 मिनिटाच्या व्यायाम प्रकारात जर काही त्रास येत नसेल रुग्णाला किंवा त्या व्यक्तीला तर त्यांनी डेफिनेटली मग मॅरेथॉन मध्ये पार्टिसिपेट करू शकतात. सर, पुढचा प्रश्न असा आहे की आपण बघतो की अनेकदा हृदयरोग हा अनुवंशिक देखील असू शकतो किंवा अनुवंशिकता आणि हृदयरोगाचा काही संबंध आहे का? की माझ्या फॅमिलीत हृदयरोग आहे आणि आई किंवा वडिलांना हृदयरोग आहे आणि मला ते होण्याची कितपत शक्यता आहे? निश्चितच हृदयरोग हा अनुवंशिक असतो. एक सर्वसाधारणपणे पाहायला गेलं तर मग जे लिपिड डिसऑर्डर्स आहेत किंवा काही फॅक्टर्स म्युटेशन्स आहेत तर अशा काही गोष्टी आहेत तर त्या डेफिनेटली अनुवंशिक असतात. की ज्यांचे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण खूप जास्त आहे आई वडिलांचे आणि त्यांना काही फॅक्टर डिफिशियन्सी आहे तर ते असं त्यांच्या मुलांमध्ये असे आजार येण्याचे चान्सेस एक 50% पर्यंत असतात. किंवा ज्यांना कंजेनेटल हार्ट डिसीज आहे की बाबा जन्मजात हृदय दोष आहे, काही क्रोमोझोम म्युटेशनमुळे म्हणा किंवा जीन म्युटेशनमुळे म्हणा, तर मग अशा व्यक्तींना त्यांच्या नेक्स्ट पिढीमध्ये पण एक 20 ते 30% चान्सेस असतात की हृदयरोग होण्याचे. आता हे सर्व जे आहे तर ते एक्स लिंक क्रोमोझोम मध्ये म्युटेशन आहे का ऑटोझोमल डॉमिनंट आहे ह्याच्यावर तर संपूर्णपणे पुढच्या पिढीमध्ये किती टक्के ट्रान्सफर होईल हे त्याच्यावर अवलंबून असते. पण हृदयरोग हा निश्चितच अनुवंशिक आहे. ज्यांच्या आई वडिलांना हृदयरोग आहे तर त्यांनी खास करून आपण जसं सांगितलं की बाबा आहाराची काळजी घेणं, दररोज व्यायाम करणं आणि जे काही टेस्टिंग करणं तर त्या टेस्टिंग करणं निश्चितच आवश्यकता आहे. एक स्क्रीनिंग टेस्टिंग असते तर ते स्क्रीनिंग टेस्टिंग त्यांनी वयाच्या एक 25व्या वर्षी करून घेणं गरजेचं आहे. साधारणतः 40-45 वर्ष वयानंतर हृदयरोग होण्याची शक्यता ही मोठ्या प्रमाणावर वाढत असते किंवा बळकावत असते. तर साधारणतः 40-45 वर्ष वयानंतर कोणत्या प्रकारचे टेस्टिंग किंवा टेस्ट आपण हृदयाच्या संदर्भात केले पाहिजे, म्हणजे भविष्यातील होणाऱ्या हृदयरोगाची आपल्याला शक्यता कळू शकते किंवा त्यापासून आपण दूर राहू शकतो? आता आजकाल कसं आहे की 40 मध्ये किंवा 30 मध्ये पण व्यक्तींना हृदयरोगाचा धोका संभवू शकतो, कारण की आजकालचं जे वाढतं शहरीकरण आहे किंवा जे लाईफस्टाईल्स आहेत की बाबा बैठे काम आहे, व्यायामाचा अभाव आहे, स्थूलपणा आहे किंवा
जे फूड हॅबिट्स आहेत, आपल्या खाण्यापिण्याच्या पद्धती त्या ज्या चुकीच्या आहेत, त्या ह्या गोष्टींमुळे किंवा अनुवंशिकता, तर ह्या गोष्टींमुळे जे हृदयरोगाच्या वयाचं जे होतं, जे पूर्वी 50 किंवा 60 मध्ये व्हायचं, ते आता 30 किंवा 40 मध्ये पण ते आपल्याला जाणवावं लागतं. पण एक सर्वसाधारणपणे एक आपण 40 वयानंतर काही बेसिक इन्व्हेस्टिगेशन्स करणं गरजेचं आहे. तर जसं काही काही त्याच्यात रक्ताच्या तपासण्या असतील, जसं की बाबा हिमोग्लोबिनची टेस्टिंग, किडनी फंक्शन टेस्टिंग, किंवा मग उपाशीपोटीची साखर, जेवणानंतरची साखरची तपासणी, किंवा मग उपाशीपोटी कोलेस्टेरॉलची तपासणी, त्याच्यासोबतच एक बेसलाईन ईसीजी पण करणं गरजेचं आहे. हे सर्व ज्या रुग्णांना किंवा ज्या व्यक्तींना अजिबातच काही त्रास नाहीये, अशा रुग्णांनी किंवा अशा व्यक्तींनी ते करणं गरजेचं आहे. हे पुन्हा एकदा एव्हरी 3 इयर्सली हे रिपीट करणं पण तेवढंच अत्यंत गरजेचं आहे, की एकदा केलं आणि माझं व्यवस्थित आहे, आता मला पुढे काहीच गरज नाही, असं बिलकुल नाही. की दर 3 वर्षांनी ह्या तपासण्या करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ज्यांना थोडासा त्रास होतोय, किंचितसा दम लागतोय किंवा कधी कधी धाप लागतीये, अशा रुग्णांनी की बाबा ह्याच्या व्यतिरिक्त 2D इकोची तपासणी आहे, ज्याच्यामध्ये हृदयाची कार्यक्षमता समजते, हृदयाच्या झडपांचं निदान होऊ शकते, ह्या सगळं ती टेस्टिंग करणं गरजेचं आहे. आणि गरज पडल्यास तर ट्रेडमिल टेस्टिंगची ही गरज आहे. आपण सांगितलं की लॉकडाऊन कालावधीमध्ये एकंदरीतच हृदय रोग असणाऱ्या व्यक्तींनी काळजी घेणे महत्वाचे ठरते. परंतु महत्वाचा प्रश्न असा आहे की एकदा लॉकडाऊन ओपन झालं किंवा लॉकडाऊन संपल्यानंतर हृदयरोगींनी कशा प्रकारे आपली काळजी घेतली पाहिजे किंवा काय त्यांनी काळजी घेतली पाहिजे? लॉकडाऊन संपलं म्हणजे करोना संपूर्णपणे समूळ नष्ट झाला असं नाही. लॉकडाऊन जरी संपला असेल तरी पण करोनाचं जे काही इन्फेक्शन आहे किंवा तो वेग आपण कमी केलेला आहे, हे लॉकडाऊनमुळे झालेलं आहे. पण लॉकडाऊन नंतर पण करोनाचं इन्फेक्शन होण्याचे चान्सेस आहेत. तर खास करून जे हृदयरोगी आहेत त्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे, कारण की त्यांच्यात कॉम्प्लिकेशन रेट आहे किंवा मृत्युमुखी पडण्याचा जो दर आहे, तर तो सर्वसामान्य व्यक्तींपेक्षा निश्चितच जास्त आहे. एक 3 पट तरी कमीत कमी आहे. त्यामुळे त्यांनी अत्यंत काळजी घेणं गरजेचं आहे. सर्वप्रथम त्यांनी सोशल डिस्टन्सिंग किंवा फिजिकल डिस्टन्सिंग त्याचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून की समोरच्या व्यक्तीमध्ये कमीत कमी 1 ते 2 मीटर म्हणजेच एक 3 ते 4 फुटाचं तरी कमीत कमी अंतर असावे. त्याच्यानंतर जर ते बाहेर जात असतील तर मास्कचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे. मास्कचा वापर करताना कमीत कमी 2 लेअरचा रुमाल किंवा मग ट्रिपल लेअर मास्क, सर्जिकल मास्क ह्याचा वापर करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बाहेर गेल्यानंतर मास्कला वारंवार हात लावू नये किंवा मग डोळ्याला, कानाला, नाकाला वारंवार हात लावू नये, हे करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण पाहता की बाहेरून आल्यानंतर घरामध्ये हात धुणं किंवा हात व्यवस्थित धुणं, 20 सेकंदापर्यंत धुणं, WHO 11 स्टेप्स जे दिलेले आहेत, तर त्या 11 स्टेप्स प्रमाणे व्यवस्थित हात धुणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यात शॉर्टकट्स घेऊन किंवा 5 सेकंदातच हात धुणं, तर त्याच्याने करोना चं इन्फेक्शन थांबवू आपण शकत नाही. तर ह्या काही गोष्टी आहेत, तर त्या निश्चितच त्यांनी पाळाव्यात. त्याच्यानंतर जर आजारी व्यक्तींपासून थोडंसं त्यांनी अंतर ठेवावं किंवा आयसोलेट करावं. आणि जर हृदयरोगाच्या व्यक्तीला जर फ्लूची काही लक्षणं आढळून आली, जसं सर्दी, खोकला, ताप, तर त्यांनी इतर व्यक्तींपासून थोडंसं आपण आयसोलेट करणं किंवा क्वारंटाईन करणं गरजेचं आहे. आणि लवकरात लवकर डॉक्टरांना भेट घेऊन पुढील उपचार करणं गरजेचं आहे. हे सर्व केल्यास तर हृदयरोगी निश्चितपणे बरे होऊ शकतात किंवा करोना किंवा कोविड-19चं इन्फेक्शन नक्कीच टाळू शकतात. आणि सर्वात महत्वाचं की जी काही औषधं चालू आहेत हृदयरोगासाठी, तर ती व्यवस्थित घेणं, त्यांचे डोसेस मिस न होऊ देणं किंवा स्वतःहून बंद न करणं हे अत्यंत गरजेचं आहे. नक्कीच सर, तुम्ही एकंदरीतच सर्व हृदयरोगासंदर्भात प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, म्हणजे एखादा आजार होऊ नये किंवा हृदय रोग हा होऊ नये म्हणून आपण काळजी घेतलेली निश्चितच फायदेशीर ठरते, अशा असा जो संदेश आहे तो आपण दिला. या व्यतिरिक्त व्यायाम असेल, आहार असेल किंवा तणावमुक्तता असेल, अशा
त्रिसूत्रीवर देखील आपण भर दिला. आपण बघतो की हृदय हे एकंदरीत जे शरीराचे महत्वाचे अवयव आहे नव्हे तर हे एक पंपिंग स्टेशन आहे शरीराचे किंवा हृदय एक महत्वाचं ऑर्गन आहे. त्यामुळे हृदय निरोगी राखणे हे निश्चितच महत्वाचे ठरते. आपण आज या ठिकाणी जी हृदयासंदर्भातील माहिती आम्हाला अनमोल माहिती या ठिकाणी आम्हाला सांगितली, मार्गदर्शन केले. या माहितीचा निश्चितच सर्वांना या ठिकाणी लाभ होईल. मी नगर डॉक्टर सोसायटीच्या वतीने आपण सर्वांच्या वतीने डॉक्टर राहुल त्रिमुखे सरांचे आभार मानतो. त्यांनी अत्यंत बिझी शेड्यूल मधून किंवा व्यस्त शेड्यूल मधून वेळ काढून आपल्याला या ठिकाणी माहिती दिली, मार्गदर्शन केले. त्यांनी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद सर. धन्यवाद सर. मला ह्या मंचावर बोलण्यास आमंत्रित केलं किंवा बोलण्यास सहभागी करून गेलं ह्याबद्दल मी नगर डॉक्टर असोसिएशन आणि गोरे सरांचे आभार मानतो. आणि निश्चितच प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर हे ध्यानात घेऊन प्रिकॉशन्स घेऊन सर्व हृदयरोगांनी पुढील जीवन व्यतीत करावं आणि निश्चितच आपण कोरोनावर मात देऊ शकतो आणि हृदयरोगही आपला बरा होऊ शकतो. व्यवस्थित व्यायाम, आहार आणि औषधं घेतली तर निश्चितच हे घडू शकतं. धन्यवाद.